आज आपण जाणून घेणार आहोत जळगाव जिल्ह्यातील प्राचीन आणि प्रसिद्ध महादेव मंदिराविषयी। तर मंडळी, जळगावच्या पाचोरा तालुक्यातलं खडक देवळा बुद्रुक या ठिकाणी 150 ते 200 वर्षांपूर्वीचं नीळकंठेश्वर महादेवाचं उत्कृष्ट शिल्पकला असलेलं मंदिर आहे। जिल्ह्यातच नाही तर जिल्ह्याच्या बाहेर देखील या मंदिराची मोठी ख्याती आहे। नवसाला पावणारा महादेव अशी इथली श्रद्धा आहे। खरं तर प्राचीन काळामध्ये खडक देवळा बुद्रुक आणि खुर्द ही गावं हिवरा नदीच्या काठी वसलेली होती आणि हिवरा नदीला सतत पूर यायचा। त्यामुळे महापुराला कंटाळूनच ग्रामस्थांनी एकत्रित येत खडक देवळा बुद्रुक गावच्या प्रवेशद्वाराजवळच नीळकंठेश्वर महादेवाचं हे प्रसिद्ध मंदिर बांधलं असल्याचं सांगितलं जातं। त्यामुळे वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या महादेवाच्या या मंदिराबद्दल आपण जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। जळगावच्या खडकदेवळा बुद्रुक येथील हे पुरातन शिवमंदिर वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे। मंदिराच्या पायरीपासून ते कळसापर्यंत लक्षवेधी कोरीव काम करण्यात आलंय। मंदिराच्या आतील गर्भगृह हे सुमारे 15 बाय 15 फूट आहे। मध्यभागी गंडकीच्या काळ्या पाषाणाचे सुमारे 2.25 फूट उंचीचे शिवलिंग आहे। त्यावर 9 इंच व्यासाची सुमारे 1 फूट उंचीची पिंड आहे। या पिंडीवर वेढा दिलेली नागमूर्ती देखील आहे। समोरच बैठकीवरच 1 ते 2 फूट उंचीची नंदीची मूर्ती असून त्याच्या गळ्यामध्ये कोरलेल्या घुंगराच्या माळा घंटा अतिशय विलोभनीय आहे। मंदिरातील सर्व आकारबद्ध मूर्ती शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे। त्यामुळे महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी दिसून येते। विशेषतः श्रावण महिन्यात विविध कार्यक्रम आणि उपक्रम या ठिकाणी आयोजित केले जातात, ज्यात मोठ्या संख्येने भाविकांचा सहभाग बघायला मिळतो। हे महादेवाचं मंदिर हिवरा नदीच्या तीराला वसलेलं आहे। हे महादेवाचं मंदिर फार जुनं आहे। हा महादेव बऱ्याच लोकांना नवसाला पावत असतो आणि या हिवरामाई परिसरामध्ये आमची सर्व शांतता आणि समृद्धी नांदत आहे। मंदिराची देखरेख सेवानिवृत्त शिक्षक कैलासवासी पांडुरंग गुरुजी करत होते, मात्र त्यांच्यानंतर ही जबाबदारी दुसऱ्या सेवकांकडे आहे। मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराचा जो गाभारा आहे, गाभाऱ्यापासून मूर्तीपर्यंत सगळं बांधकाम हे शिलांमध्ये झालेलं आहे। पूर्ण दगडाचं कोरीव काम इथे केलेलं आहे। तरी पण आम्ही खडकदेवळा ग्रामवासी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की आम्हाला या महादेव नगरीमध्ये आम्हाला राहायला भेटलं आणि कुठेतरी आमच्या गावाचं जे वैशिष्ट्य आहे, गावाचं जे नाव आहे, नावातच या महादेव मंदिराचं पण देवळा म्हणजे देऊळ आणि खडक म्हणजे हे नदीच्या खडकांच्या किनारी बसलेलं मंदिर आहे आणि म्हणून आमचं शेवटही इथूनच आहे, सुरुवातही इथून आहे आणि शेवटही इथूनच आहे। आमच्या गावाला आजपर्यंत एकही संकट या महादेवाने येऊ दिलेलं नाही। हिवरा नदीकाठी असलेल्या या पुरातन महादेव मंदिराचे बांधकाम इसवी सन 1843 मध्ये चिंचपुरे येथील शिल्पकार सांडू श्यामजी बेलदार यांनी काळ्या दगडात कोरीव नक्षीकाम करून पूर्ण केलं असल्याचं सांगितलं जातं। खडकदेवळा महादेव मंदिराची उंची ही सुमारे 100 फूट आहे। या महादेव मंदिराचा उंच घुमट येणाऱ्या प्रत्येक भाविकाला आकर्षित करत असून दूरवरून दिसणारा हा घुमट खडकदेवळा गावाची ओळख दर्शवतो। प्रतिनिधी आत्माराम गायकवाड यांच्यासह ब्युरो रिपोर्ट न्यूज अनकट जळगाव।